नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मी यासाठी व्हिडिओ केलेला आहे. भरपूर दिवसानंतर व्हिडिओ करत आहे. जवळ-जवळ महाट्रान्स कंपनीचा रिझल्ट लागल्यानंतर कट ऑफचा एक व्हिडिओ बनवलेला, त्याच्यानंतर डायरेक्ट हा व्हिडिओ बनवत आहे. तर याचं कारण आहे सहकार विभागात वॅकन्सी निघणार आहेत आणि त्याची ॲडव्हर्टाईज आता येणार आहे, असं सांगितलं गेलं आहे. पण त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ते बघू आपण. आणि अशा पण जाहिरात तर येणार आहेत, फक्त ती आता MPSC घेणार आहे की डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे, म्हणजे IBPS किंवा TCS थ्रू. हे आपल्याला समजेल, आता थोड्याच दिवसात समजेल. पुढच्या महिन्यामध्ये समजेल, आय थिंक एप्रिलमध्ये. तर आज मी कामावर गेलो नव्हतो आणि त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवत आहे. नाही तर मला वेळ पण भेटत नव्हता आणि मार्च एंडिंग आता चालू आहे. पण आज तरी मला जरा अर्जंट लीव घेतलेली मी. लेखापरीक्षक आणि उपलेखापाल याच्या जागा निघणार आहेत सहकारमध्ये. जागा तर आहेत, याच्यात भरपूर जागा रिक्त आहेत आणि त्या भरल्या जातील. साधारण 200-300 काहीतरी जागा असतील. आता किती भरतायत ते बघूया आपण. पण मला ॲटलिस्ट 50च्या वर असलेली जाहिरात हवी होती आणि ती आता ही येणार आहे. आपल्या कॉमर्सवाल्यांचे एवढे हाल झालेत. जवळजवळ 1 वर्ष झालं कुठलीही कॉमर्ससाठी जाहिरात आलेली नाही. ती MJPची म्हणजे आलेली MJP वगैरे, पण ते काय जागा एकदम कमी आणि त्याला एक्सपिरियन्स वगैरे. MJPला नव्हता एक्सपिरियन्स, पण जागा 1-2 अशा जागा होते. त्याबद्दल मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. आणि ती महाजेनकोची का महाट्रान्सकोची काय ते DY मॅनेजरची आलेली, पण त्याला एक्सपिरियन्स आणि भरपूर काय रिक्वायरमेंट होती, त्याबद्दल तिच्याकडे पण लक्ष दिलं नाही आणि जागा पण खूप कमी होत्या. तर ही मोठी जाहिरात येणार आहे, बोललेले आहेत. हा मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग टाकतो. आपल्याच कोणीतरी भावाने कॉल केलेला सहकारमध्ये, आज का काल केलेला आय डोंट नो, बट हे बघा रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवत आहे. हॅलो सहकार आयुक्त कार्यालय. मॅडम, मी लेखापरीक्षण 1 आणि 2 आणि उपलेखापालचं जे जाहिरात आहे ना, कुठेपर्यंत प्रोसेस आहे? नेक्स्ट मंथमध्ये एप्रिलमध्ये येईल. एप्रिलमध्ये जाहिरात येणार आहे. एप्रिलमध्ये येणार आहे मग? हां. कोण घेणार आहे मॅडम? MPSC कडे आहे का तुमच्याकडे, TCS कडे आहे? अजून काही हे नाही आहे माझ्याकडे डिटेल्स. मी तुम्हाला नंतर एक 4-5 दिवसात फोन करा, मी म्हणून सांगते तुम्हाला. हो, म्हणजे मंजूर झाले का मॅडम मंत्रालयातून? माझ्याकडे आत्ता काही डिटेल्स नाही आहेत. मला तुम्ही वेडनेसडेला कॉल करा, मी सांगते तुम्हाला. मॅडम, म्हणजे एप्रिलपर्यंत येणार आहे का? म्हणजे माहिती कोणाकडून भेटली तुम्हाला? एप्रिलमध्ये येणारच आहे. येणारच आहे का? हां. हो, बरं. ऐकली रेकॉर्डिंग? म्हणजे एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे. आता TCS घेणार की IBPS हे बघूया. आता TCS, IBPS का MPSC हे आता सांगू शकत नाही आपण, कारण ते आता तेच डिसाईड करतील. तर ते महत्त्वाचं नाही, आपल्याला जाहिरात महत्त्वाची आहे. आणि मेन म्हणजे सरळ सेवाच पाहिजे आपल्याला, कारण तिथे लवकरात लवकर प्रोसेस होण्याचे चान्सेस असतात. महाट्रान्सकोनी तर लय वेळ घेतलेला. तर आता बघूया, सहकारची जाहिरात निघाली की आपण म्हणजे अभ्यासाला सुरुवात तुम्ही करतच राहा आणि तुमच्यापर्यंत तुमचा काय अभ्यास असेल अकाउंट्स रिलेटेड टॉपिक्स करा. मराठी इंग्लिश हे तर असणारच आहे आणि रिजनिंग पण असणार आहे. इंग्लिश माहीत नाही, पण रिजनिंग आणि मराठी हे विषय तर आहेत आणि ते तुम्ही करायला सुरुवात करा. मी पण आता या 1-2 दिवसापासून अकाउंट रिलेटेड व्हिडिओ टाकेल. त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर फायदा होत असेल तर बघा, नाहीतर तुमचा सेल्फ स्टडी करा आणि यश संपादन करा. धन्यवाद.